पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात गेल्या अनेक दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना या वाढल्यात। तर ऑक्टोबर महिना सुरू झाल्यापासून तर इथे जणू महिला आणि लहान मुलं-मुलींवरील अत्याचाराची मालिकाच पाहायला मिळते। याविषयी आकडेवारी काय सांगते पाहूयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। सांस्कृतिक, सुसंस्कृत आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात तरुणी, महिला आणि चिमुकल्या मुलं सुरक्षित आहेत का असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे। गेल्या काही वर्षात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पोलीस दप्तरी दाखल झालेल्या आकडेवारीतून समोर येतंय। शहरात गेल्या 7 महिन्यात विनयभंग आणि अत्याचाराच्या तब्बल 715 घटनांची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे। विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये गेल्या 3 दिवसांमध्ये बलात्कारासह विनयभंगाच्या 3 घटना घडलेल्या आहेत। पुण्यातील वानवडी परिसरातील बस चालकाने दोघा अल्पवयीन मुलीवरती अत्याचाराचा प्रयत्न केलेला आहे। तर पुणे सासवड रस्त्यावर असलेल्या बोपदेव घाटामध्ये कॉलेज तरुणीवरती सामूहिक बलात्कार केलेला आहे। पुण्यातील या सगळ्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये बलात्काराच्या 37, विनयभंगाच्या 60 घटनांची नोंद झाली। जुलै महिन्यात बलात्काराचे 39, विनयभंगाचे 44, जून महिन्यामध्ये बलात्काराचे 35, विनयभंगाचे 62 गुन्हे, तर मे महिन्यामध्ये बलात्काराचे 37 आणि विनयभंगाचे 65 गुन्ह्यांची नोंद झाली। एप्रिल महिन्यामध्ये बलात्काराचे 36 आणि विनयभंगाच्या 66 गुन्ह्यांची नोंद झाली आहे। तर मार्च महिन्यात बलात्काराचे 39 गुन्हे आणि विनयभंगाच्या 85 गुन्ह्यांची नोंद झाली। फेब्रुवारी महिन्यामध्ये बलात्काराचे 42 तर विनयभंगाचे 68 गुन्हे नोंदवले गेले। धक्कादायक म्हणजे महिन्याला सरासरी लैंगिक अत्याचाराच्या 30 ते 35 घटनांची नोंद होतीये आणि विनयभंगाच्या 60 ते 65 घटना घडतायत, जे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यासाठी नक्कीच भूषणावह नाही। मानसिक स्वास्थ्य तपासणं हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आम्ही आता पोलिसांकडे मागणी केलेली आहे। स्कूल व्हॅनवरती ड्रायव्हर ठेवताना किंवा स्कूल व्हॅन दुसऱ्याला चालवता देताना या सगळ्या गोष्टींची माहिती अद्ययावत करून पोलिसांकडे त्याचं सगळं कॅरेक्टरायझेशन राहणं महत्त्वाचं आहे। ही मागणी मी आता पोलिसांच्या पुढे मांडलेली आहे। पुण्यातील वाढत्या अत्याचारांच्या घटनांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करतायत। बॅड टच केला किंवा बलात्कार झाला नाही अशा प्रकारचे कुठेतरी त्या ठिकाणी बायपास करून आरोपीला सोडण्यात येऊ नये। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी। ही फाशीची शिक्षा पुढचे गुन्हेगार थांबवतील, पुढच्या ज्या आमच्या मुली किंवा नका महिला भगिनी आहेत ह्या अत्याचारापासून वाचतील। आणि म्हणून आमच्या पत्रातून हीच मागणी आहे की या आरोपीला फाशी व्हावी, अशा प्रकारची कलम या ठिकाणी लावण्यात यावी। गेल्या 9 महिन्यात शहरामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या तब्बल 360 घटना घडल्यात। फक्त मुलीच नाही तर 4 ऑक्टोबरला पुण्यातील कोंढवा परिसरात एका नामांकित सोसायटीमध्ये राहणाऱ्या 5 वर्षांच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाला। त्यामुळे इथं खेळण्या बागडण्याच्या वयातील मुलं-मुलीही सुरक्षित नसल्याचं वास्तव आहे। अशात पुण्यामध्ये लोकांना सुरक्षित वाटावं म्हणून पुणे पोलिसांनी कठोर पावलं उचलण्याची वेळ आली आहे। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।